जय शिवराय मित्रांनो राज्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाची थकीत कर्ज असलेल्या कर्जदारांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। आज 29 जून 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थासाठीची सामोपचार परतफेड कर्ज योजना ही योजना 31 मार्च 2027 पर्यंत राबवायला मंजुरी दिलेली आहे। या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत 31 मार्च 2025 पर्यंतची जी काही एनपीए झालेली कर्ज खाती आहेत अशा कर्ज खात्यांना ही योजना लागू केली जाणार आहे। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 29 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत संचालक किंवा जे काही इतर नातेवाईक असतील अशा नागरी सहकारी पतसंस्थाचे नातेवाईक असलेले कर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत। फसवणूक गैरव्यवहार केल्याची जी काही कर्ज आहेत ती याच्यासाठी लागू असणार नाहीत। याचबरोबर जे काही अटी शर्तीचं उल्लंघन केलेले संचालकाच्या कुटुंबातील व्यक्ती जिथं बहीण भाऊ आई मुलगा मुलगी पत्नी वडील अशा प्रकारची जी काही नातेवाईक असतील जावई असेल सून असेल त्यांना देखील ही योजना लागू होणार नाही। पगारदारांच्या मालकांशी जर पगार कपातीचा करार झालेला असेल तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जासाठी सुद्धा सदरची योजना लागू राहणार नाही। अशा प्रकारचे काही याच्यामध्ये अपात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत। 31 मार्च 2027 पर्यंत या योजनेची मुदत राहणार आहे। 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत प्राप्त झालेले जे अर्ज असतील त्या अर्जावरती ही निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे। ही योजना सर्व प्रकारच्या सवलतींना लागू होणार आहे। कोणत्याही कायद्याअंतर्गत कारवाई चालू असलेल्या कलम 101 अन्वये वसुली दाखला प्राप्त व कलम 91 अन्वये निवाडे प्राप्त झालेल्या कर्जांना सुद्धा ही योजना लागू राहणार आहे। जिथं कर्जदाराची एकापेक्षा जास्त कर्ज खाते असतील त्यापैकी एखादे काही कर्ज खाते अनुत्पादक झालेले असेल तर सर्व कर्ज खाती समूह कर्ज म्हणून एनपीए होतात। तर सर्व कर्ज खात्यांना ही एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू राहणार आहे। याच्यामध्ये तडजोडीची सूत्र देण्यात आलेली आहेत। 7 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंतचा कालावधी असेल, 19 महिन्यापासून 42 महिन्यापर्यंतचा, 43 महिन्यापासून 54 महिन्यापर्यंत, 55 महिन्याच्या पुढे आणि बुडीत जे काही कर्ज आहेत ज्यांचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीची कर्ज आहेत तर त्याच्यासाठीचा वेगळा नियम, अशा प्रकारे 5 प्रकारच्या तडजोडी याच्या अंतर्गत केल्या जाणार आहेत। आणि या तडजोडीच्या अंतर्गत आता त्याची सूत्र दिलेली आहेत। त्याच्या अंतर्गत कशा प्रकारे कर्ज परतफेड करायची याच्या अंतर्गत जे काही कर्जदार असतील त्यांना टप्पे पाडून दिले जातील। या सूत्रानुसार जी काही रक्कम येईल त्या रकमेनुसार त्या लाभार्थ्याला त्या कर्जदाराला एक रक्कम निश्चित करून दिली जाईल आणि पुढील हप्ते पाडून दिले जातील। आणि या योजनेच्या अंतर्गत जे कर्जदार 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत अर्ज करतील त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत ही योजना लागू राहणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।